नमस्कार अंजय महाराष्ट्र मंडळी, बुकमाय वस्तूच्या रेसिडेन्शियल सेगमेंटमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतोय। खूप दिवसानंतर सिंहगड रोड या भागामध्ये मी आलेलो आहे आणि जर तुम्ही सिंहगड रोडला अफोर्डेबल कॉस्टचे 2 BHK फ्लॅट शोधत असाल तर आजचा हा जो प्रोजेक्ट आहे तो तुमच्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन होऊ शकतो। तुम्ही जर सिंहगड रोडला 2 BHK घ्यायला निघलात तर आता 95 लाख ते 1 करोडच्या आसपास बजेट चाललंय, पण या प्रोजेक्टमध्ये तुम्ही 2 BHK 64 लाखापासून ते 67 लाखापर्यंत घेऊ शकता। आणि या प्रोजेक्टचं जे पोझिशन आहे ते बरोबर 1 वर्षानंतर मार्च 2026 ला इथे होणार आहे। पुण्यातल्या टॉप 10 बिल्डरपैकी एका डेव्हलपरचा हा प्रोजेक्ट आहे। या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला सर्व ॲम्युनिटीज आणि मोठ्या कार्पेटचे 2 BHK मिळणार आहे। प्रोजेक्टचं लोकेशन सुद्धा खूप उत्तम आहे। सो या प्रोजेक्टची डिटेल माहिती घेण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून हा जो प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये लक्षात येईल। सो मंडळी, या प्रोजेक्टला आपण डिटेलमध्ये समजून घेऊ। टोटल 22 गुंठ्याचं हे लँड पार्सल आहे, ज्याच्यामध्ये 2 बिल्डिंग असणार आहे। खाली एक बेसमेंट फ्लोर इथं तुम्हाला देण्यात आलेला आहे, जो की कार पार्किंगसाठी असणार आहे। त्याच्यानंतर ग्राउंड फ्लोर देण्यात आलेला आहे, तिथं सुद्धा कार पार्किंग असणार आहे आणि त्याच्यावर 12 मजले जे ते रेसिडेन्शियल असणार आहे। आता फर्स्ट फ्लोअरला इथे तुम्हाला ॲम्युनिटीज देण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक फ्लोअरला इथे 4 फ्लॅट असणार आहे। 2 BHK मध्ये 2 व्हेरियंट तुम्हाला इथे मिळणार आहे। 690 आणि 730 स्क्वेअर फूटचा कार्पेट इथे असणार आहे 2 BHK मध्ये। त्या व्यतिरिक्त तुम्ही बघू शकता असा पूर्ण 6 मीटरचा इथे ड्राईव्हवे सोडण्यात आलेला आहे। तिन्ही साईडने हा ड्राईव्हवे तुम्हाला देण्यात आलेला आहे। आणि या प्रोजेक्टचं जर लोकेशन सांगायचं झालं तर सिंहगडचं जे कॉलेज कॅम्पस आहे तिथं हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे। या प्रोजेक्टपर्यंत सिटी बस सुद्धा इथे येते। इथे प्रत्येक फ्लॅट सोबत तुम्हाला एक रिझर्व्ह कार पार्किंग सुद्धा मिळणार आहे। प्रत्येक फ्लोअरला तुम्हाला 2 लिफ्ट 2 स्टेअरकेस मिळणार आहेत आणि 11 पेक्षा जास्त ॲम्युनिटीज तुम्हाला इथे देण्यात आल्या आहेत। ॲम्युनिटीज बनवताना लहान मुलांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांचा विचार करण्यात आलेले आहेत। आता हा प्रोजेक्ट ज्या डेव्हलपरचा आहे ते फक्त जे लक्झुरियस प्रोजेक्ट आहेत तेच बनवतात आणि त्यासाठीच ओळखले जातात, पण फर्स्ट टाइम त्यांनी इथे एक अफोर्डेबल हा प्रोजेक्ट बनवलेला आहे, जिथे तुम्ही 2 BHK म्हणजे 690 स्क्वेअर फूटचा 2 BHK 64 लाखात घेऊ शकणार आहात आणि 730 स्क्वेअर फूटचा 2 BHK 67 लाखात घेऊ शकणार आहात। आता मी लॉबीमध्ये उभा आहे, तुम्ही बघू शकता। प्रोजेक्ट जरी अफोर्डेबल कॉस्टचा असेल तर इथे सुद्धा तुम्हाला लॉबी स्पेस देण्यात आलेली आहे। याला असा प्रॉपर दरवाजा इथे देण्यात आलेला आहे, तर ह्याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता। जनरली तुम्ही या प्राइसिंग मधले जर प्रोजेक्ट बघितले तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इथं बघायला भेटणार नाही, पण इथे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डेव्हलपरकडून तुम्हाला इथं देण्यात आलेल्या आहेत। हे तुम्ही ग्राउंड फ्लोअरची लॉबी बघू शकता इथे। सो आता आपण इथे फ्लॅट बघणार आहोत। 730 आणि 690 स्क्वेअर फूटचे दोन्ही फ्लॅट बनून तयार आहेत आणि ॲक्च्युअल फ्लॅट आहेत, शो किंवा सॅम्पल फ्लॅट नाही आहे। जसे तुम्हाला बिल्डरकडून पोझिशन मिळणार आहे तसे फ्लॅट आहेत। सो आपण आतमध्ये जाऊ, त्याच्या आधी तुम्ही ही लॉबी बघून घ्या। 18 बाय 10ची लॉबी, म्हणजे 2 फ्लॅटच्या मधलं जे डिस्टन्स आहे ते 18 फीट आहे आणि असं जे अंतर आहे म्हणजे 2 स्टेअरकेसच्या मधलं 2 लिफ्टच्या मधलं ते 10 फूट आहे। या साईडला 4 फुटाची तुम्हाला स्टेअरकेस देण्यात आली, सेम स्टेअरकेस या साईडला असणार आहे। त्या व्यतिरिक्त इथं इलेक्ट्रिकल जे शाफ्ट असतात ते या साईडला बनवण्यात आलेलं आहे। एक लिफ्ट या साईडला आहे, एक लिफ्ट या साईडला देण्यात आलेली आहे। तर असं हे पूर्ण लॉबीचं स्ट्रक्चर इथं करण्यात आलेलं आहे। आता आतमध्ये जाऊया आणि फ्लॅट बघू। त्याच्या आधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आलाय किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुण्याचं वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे आमचं आणि आम्ही एकमेव आहोत जे पुण्याच्या 360 डिग्रीमध्ये जाऊन प्रत्येक प्रोजेक्टला व्हिजिट करून फक्त लिगल अँड क्लिअर टायटलच प्रोजेक्ट तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। सो आता आपण ॲक्च्युअल फ्लॅट बघून घेऊ। सो सर्वप्रथम हे डोअर बघून घ्या। लॅमिनेटेड वुडन डोअर तुम्हाला इथे देण्यात आले, अतिशय उच्च क्वालिटीचे। जसं मी मगाशी सांगितलं की हे जे डेव्हलपर आहेत हे अफोर्डेबल कॉस्टचे फ्लॅट बनवतच नाहीत, फक्त लक्झुरियस स्कीम बनवण्यासाठी ओळखले जातात। तर त्यांनी ही अफोर्डेबल स्कीम बनवताना ज्या फिटिंग्स दिल्या त्या त्याच लेवलच्या दिलेल्या आहेत ज्या लक्झुरियस फ्लॅटला असतात। लॅमिनेटेड वुडन डोअर आहे, युरोपाचे लॉक इथे बसवण्यात आलेले आहेत। त्या व्यतिरिक्त रोमाचे हे स्विचेस आहेत। हा जो इंटरनल पेंट आहे तो ट्रॅक्टर इमर्शन जो पेंट असतो तो इथून आतून देण्यात आलेले आहेत। वेट्रिफाईड टाईल्स इथे असणार आहे। या साईडला 3 ट्रॅक जी विंडो आहे ती तुम्हाला इथं देण्यात आलेली आहे, ॲल्युमिनियमची, तुम्ही बघू शकता। त्यानंतर आता हा जर तुम्हाला मी लिव्हिंग एरिया सांगायला गेलो तर तो असणार आहे 18.4 इंटू 12.2, म्हणजे असा जो आहे तो 18.4 आहे याची लांबी आणि याची जो रुंदी आहे ती आहे 12.2।
त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही इथे कवर्ड बाल्कनी बघून घ्या, जी लिव्हिंगला देण्यात आलेली आहे, ज्याची साईज 9.1 इंटू 5.6 असणार आहे. या प्रोजेक्टचं लोकेशन अतिशय उत्तम आहे. या प्रोजेक्टच्या अगदी बाजूला PMTचं लास्ट बस स्टॉप आहे सिटी बसचं. त्या व्यतिरिक्त तुम्ही इथे किचन बघून घ्या. ड्राय बाल्कनी जी आहे ती कवर्ड देण्यात आली आहे. किचनमध्ये 2 प्लॅटफॉर्म बनवण्यात आलेले आहे. किचनची साईज 9x8 असणार आहे आणि ड्राय बाल्कनी जी आहे ती 9x3.5 असणार आहे. म्हणजे हा जो एरिया आहे असा 9 फीट असणार आहे आणि असं जे आहे ड्राय बाल्कनी ती 3.5 इथं तुम्हाला देण्यात आलेले आहेत. पाण्याचे 2 कनेक्शन आहेत. जॅगवॉरचे CP सेंट्रिक फिटिंग इथं लावण्यात आलेले आहेत. एक पिण्याचं पाणी आहे, एक वापरण्याचं पाणी आहे. ROचा पॉईंट सुद्धा इथं देण्यात आलेला आहे. आता आजकाल काय होतं, ही ड्राय बाल्कनी जी आहे युटिलिटी एरिया तुम्हाला कव्हर दिल्यामुळे किचनला सुद्धा तुम्हाला विंडो येते आणि त्यामुळे व्हेंटिलेशनला तुम्हाला इथे निश्चित फायदा येतो. हे सेफ्टी ग्रिल सुद्धा देण्यात आले, त्याला ऑइल बॉइल्ड पेंट लावण्यात आलेला आहे. त्या व्यतिरिक्त इथं तुमचं वॉशिंग मशीन जो असतो त्याचा सुद्धा इथं पॉईंट देण्यात आलेले आहेत. सगळे नळ जे आहेत ते जॅगवॉर कंपनीचे आहेत. स्विचेस जे मी सांगितलं रोमा नावाच्या कंपनीचे इथे तुम्हाला देण्यात आलेले आहेत. आता हा इथे एक लॉबी स्पेस सोडण्यात आलेला आहे. वॉश बेसिन इथं तुम्हाला देण्यात आलं आहे. तुम्ही बघू शकता सेरा कंपनीचं हे सॅनिटरी फिटिंग आहे. त्या साईडला कॉमन टॉयलेट बाथरूम असणार आहे, ज्याची साईज 4.7 इंटू 5.11 असणार आहे. तुम्ही बघू शकता. हे आहे तुमचं पहिलं बेडरूम, जे की चिल्ड्रन बेडरूम असणार आहे, ज्याची साईज तुम्ही बघू शकता 10x10 इथे तुम्हाला देण्यात आलेली आहे. व्हेंटिलेशन बघा, फर्स्ट फ्लोअरला मी उभा आहे तरी सुद्धा व्हेंटिलेशन इथे किती प्रॉपर आहे, कारण की बिल्डिंगला तिन्ही साईडनी साईड मार्जिन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेलं आहे. इथले पण जे डोअर आहेत ते लॅमिनेटेड वुडन डोअर देण्यात आलेले आहेत. आणि इथे असणार आहे तुमचं मास्टर बेडरूम, जे की 12x10चं असणार, 120 स्क्वेअर फुटाचा. आणि हे मास्टरचं टॉयलेट बाथरूम तुम्ही इथे बघू शकता, ज्याची साईज 4.7 इंटू 7.5 असणार आहे. सो ह्याचा जो कार्पेट आहे तो 731 स्क्वेअर फूट आहे, ज्याची पॅकेज कॉस्ट 67 लाख रुपये जाते. आणि 690 स्क्वेअर फुटाचा पण जो ॲक्च्युअल फ्लॅट आहे इथला, त्याची पॅकेज कॉस्ट 64 लाख रुपये जाते सर्व खर्चासहित. आता त्याच्यात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, लिगल सगळ्या गोष्टी ॲड आहेत. म्हणजे याची बेसिक कॉस्ट जर तुम्ही मला विचाराल तर 57-58 लाख रुपयाच्या आसपास आहे. आज जर तुम्ही सिंहगड रोडचा विचार केला तर सिंहगड रोडला म्हणजे मेन रोडला रेट जे आहे ते 95 लाख ते 1 करोडच्या आसपास 2 BHK चालू आहे. पण तुम्ही साधारणतः 1.5 किलोमीटर आत आलात खाऊ गल्लीकडून, जर गंगा भागवताची जी खाऊ गल्ली आहे माणिक बागेच्या इंडियन ऑइल पंपाकडूनच्या डावीकडे जर घेतली तुम्ही, जिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात हॉटेल्स, रेस्टॉरंट, बँका वगैरे आहेत, त्या खाऊ गल्लीच्या रोडनी वर कॉलेज कॅम्पसला आला तर डायरेक्ट तुम्हाला हे जे रेट आहेत ते 30 ते 35 लाख रुपयांनी डाऊन झालेले इथे बघायला भेटतील. सो अफोर्डेबल फ्लॅट बघणाऱ्यांसाठी ही खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही या प्रोजेक्टला नक्की व्हिजिट करा. 1च वर्ष त्याचं पोझिशन आहे आणि जे फ्लोअर प्लॅन आहेत ते अतिशय सुंदर पद्धतीने इथे डिझाईन करण्यात आलेले आहेत. आता खूप दिवसानंतर आम्ही सिंहगड रोडला यासाठी आलो की मध्यंतरी जेवढे सिंहगड रोडचे आम्ही प्रोजेक्ट कव्हर केलेत ते सगळे 90 लाख ते 1 करोडच्या मध्येच होते. हा अफोर्डेबल कॉस्ट असल्यामुळे आपण याला पटकन कव्हर करायला आलो. सो तो नक्की व्हिजिट करा. काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा. आणि साईड व्हिजिटला जेव्हा कधी प्लॅन कराल तेव्हा तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करा, जेणेकरून आमची जी टीम आहे ती तुम्हाला या भागातले सगळे प्रोजेक्ट दाखवण्यासाठी मदत पण करेल. मी डिस्क्रिप्शनमध्ये ह्याच्या आधी आम्ही जेवढे व्हिडिओ बनवले होते वडगाव आणि आंबेगाव बुद्रुकमधले ते सगळे टाकतो, ते पण तुम्ही बघून घ्या. बाकी प्रत्येक शुक्रवार, शनिवार, रविवारी 7 ते 8 या वेळेमध्ये आम्ही नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ घेऊन येत असतो. सो तुम्ही 7 ते 8 या वेळेचं मध्ये ते बघा. त्यासाठी नोटिफिकेशन लावायला विसरू नका. आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आलाय तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका, जेणेकरून असे नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ ते तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये बघता येतील. बाकी लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशन सोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.